शहादा तालुक्यातील देऊर ग्रामपंचायत प्रशासनाच्या कथित मनमानी कारभाराविरोधात देऊर येथील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत शहादा पंचायत समिती येथे निवेदन सादर केलं। ग्रामस्थांच्या विविध समस्या व प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला व नाशिक येथे विभागीय आयुक्त कार्यालयात श्री प्रमोद भाऊराव जगताप यांचे गेल्या 8 दिवसापासून अन्नत्याग उपोषण सुरू असून त्यांची तब्येत अत्यंत खालावली असून तरी प्रशासनाने त्याकडे लक्ष देत देऊर गावातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांबाबत यापूर्वी प्रमोद जगताप यांनी संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही अपेक्षित कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे। प्रशासनाने ग्रामस्थांच्या मागण्यांची दखल घेऊन तातडीने योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी ग्रामस्थांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त करत संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली आहे। ग्रामस्थांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊन ठोस उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। निवेदन देण्यासाठी गावातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते। तसेच प्रशासनाने योग्य ती लवकरच कारवाई न केल्यास संपूर्ण ग्रामस्थ नाशिक विभागीय स्तरावर श्री प्रमोद भाऊराव जगताप यांच्यासोबत 400 ते 500 ग्रामस्थ उपोषणासाठी बसतील असं सांगण्यात येत आहे। निवेदन सादर करताना देऊर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। MTV न्यूज साठी तालुका प्रतिनिधी संतोष आखडमल, शहादा। नमस्कार, मी ॲडव्होकेट राहुल निकुंबे, शहादा कोर्ट। देऊर गावचे रहिवासी श्री प्रमोद भाऊराव जगताप हे प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात दिनांक 3/8/2026 रोजी पासून बेमुदत अन्नत्याग उपोषणासाठी बसलेले आहे। आज या उपोषणाला 7 दिवस पूर्ण झाले आहेत। एकीकडे उपोषणकर्ता प्रमोद जगताप यांची प्रकृती ही दिवसेंदिवस खालावत चालली आहे, परंतु दुसरीकडे प्रशासनाने त्यांच्या मागणीकडे अजूनही लक्ष दिलेलं नाही आणि त्या संदर्भात आम्ही आज 10/8/2026 रोजी BDO साहेब पंचायत समिती शहादा यांची भेट घेतली। त्यांना निवेदन दिले। त्यांना निवेदनात खासं विनंती केलेली आहे की उपोषणकर्ता प्रमोद भाऊराव जगताप यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्या, अन्यथा देऊर गावचे समस्त गावकरी आंदोलनस्थळी उपोषणकर्त्यासोबत बसणार आहेत, याची नोंद घ्या।